नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक मासानिमित्त आपण ही विष्णू सहस्रनाम चिंतनिका इथे सुरू केलेली आहे. आपल्या सर्वांचा याला उदंड प्रतिसाद लाभतोय, त्याबद्दल जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी थोडीच आहे. असेच आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आम्हाला देत राहा आणि करत रहा शेअर, लाईक आणि सबस्क्राईब कीर्तन विश्व हा चॅनल. चला तर मग आरंभ करूया आजच्या या 8व्या सत्राला. आजच्या सत्रामध्ये आपल्याला ज्या भगवन नामांचा विचार इथे करायचा आहे, चिंतन करायचं आहे, त्यातली काही नावं. मुख्य नाम म्हणजे ज्या नामाने आज भारतभूमी अक्षरशः आल्हादित झालेली आहे, निनाद सगळीकडे पसरलेला आहे, ते रामनाम. भगवंताला राम हे नाव का बरं मिळालं असावं ते आपण आज पाहायचं आहे. मग दुसरं नाव पृथू हे आहे. वैकुंठ, अधोक्षज अशा अन्यही भगवन नामांचा आपण आज विचार करणार आहोत. ओंकार माद्यम प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आपण रामाय नमः या सहस्रनामातल्या 394 क्रमांकाचं नाव आज आपल्याला पाहायचं आहे. राम खरं तर या नामाचं महात्म्य इतकं थोर आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरांनी पद्मपुराणामध्ये जगन्माता पार्वतीला असं सांगितलंय की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बाकी सहस्रनाम एका बाजूला ठेवा आणि केवळ राम एवढं नाम उच्चारा. एक राम नाम हे 1000 नावा इतकं प्रभावी आहे. सहस्रनाम तत्तुल्यम. त्यामुळे ज्यांना सहस्रनामाचं पठण शक्य नाही त्यांनी किमान रामनाम तरी नक्की घ्यावं. बरेच लोक म्हणतात मग सहस्रनाम वाचायची एवढी गरजच काय, रामनामच आम्ही घेतो. मात्र इथे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पर्याय म्हणून करण्यापेक्षा मुख्य उपासना म्हणून रामनाम घ्या. बरेच वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायची एवढी तयारी अनेकांची नसते, म्हणून रामनाम घ्यायचंय असं करू नका. रामनामही घ्यावं आणि विष्णू सहस्रनामही म्हणावं. जेव्हा दोन्हींचा एकत्रित जप होईल तेव्हा त्याचा प्रभाव, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा केवढी मोठी असेल याचा आपण अंदाज लावलेला बरा. खरं तर आपल्या कल्पनेच्या, आपल्या अंदाजाच्या कैक पटीने पलीकडे असं हे सहस्रनाम आणि रामनामाचं महत्व आहे.
आपण जेव्हा राम हा शब्द उच्चारतो, उच्चारतानाच मुळात एक आंतरिक आराम आपल्याला निश्चितच जाणवत असतो. राम रमन्ते योगिनो यस्मिन्, रम असा धातू आहे. रम रमणे, रमविणे. राम, या रामाचं स्वरूप कसं आहे, जो आपल्या रूपामध्ये त्रैलोक्याला रमवतो, प्रत्येक जीवाला, चर अचर सृष्टीला रमवतो, तो राम आहे. राम या नामाने खरं तर आपल्याला असं वाटतं, अनेकांचा असा गैरसमज असतो की राम म्हणजे दाशरथी राम. मात्र राम नाम हे दाशरथी राम अवतरण्याच्याही आधीपासून प्रचलित होतं. भगवान शंकर स्वतः या नाममंत्राचा जप करतात. त्रेतायुगामध्ये, म्हणजे खरं तर कृतयुग आणि त्रेतायुग यांच्या संधी काळामध्ये भगवान नारायणांचा भार्गव राम हा अवतार झाला. भृगुकुळामध्ये अवतरला म्हणून भार्गव राम ही संज्ञा मिळाली. हातातलं आयुध, हातातलं शस्त्र हे प्रामुख्याने परशु होतं म्हणून परशुराम असं लोक म्हणाले. जमदग्नी आणि रेणुकात्मज म्हणून जामदग्न्य राम किंवा रेणुकेय राम असंही त्यांना म्हटलं गेलं. मात्र मुख्य नाम हे राम असंच होतं. बाकी सगळ्या या उपाधी होत्या. पुराणामध्ये नंतर नंतर गल्लत व्हायला लागली. नेमका कोणता राम, ती गल्लत होऊ नये ते स्पष्ट व्हावं यासाठी मग परशुराम किंवा भार्गवराम, दाशरथी राम आणि द्वापर युगामध्ये झालेला बलराम अशी नावं वेगळी झाली. नाहीतर केवळ राम या नामाचा जर आपण विस्तार पाहिला तर कृत आणि त्रेतायुगाच्या संधी काळातला परशुराम, त्रेता आणि द्वापर युगाच्या संधी काळातला दाशरथी राम आणि द्वापर आणि कलियुगाच्या संधी काळातला यदू म्हणजेच यदुकुळात जन्माला आलेला बलराम, असे 3 राम आपल्याला दिसतील. त्यामुळे संख्या संकेत सांगताना संस्कृत वाङ्मयामध्ये राम हे नाम 3 संख्येचं प्रतीक मानलेलं आहे. जेव्हा 3 संख्या सांगायची असते तेव्हा अनेक ग्रंथामध्ये राम असा संदर्भ मिळतो. राम म्हणजे 3, कारण हे 3 राम पुराण काळात प्रसिद्ध होते. तर आपण राम या शब्दाची व्युत्पत्ती पाहतोय. रम या धातूपासून हा शब्द बनलाय खरा, मात्र रमणे म्हणजे नेमकं काय? आपण ज्या ठिकाणी स्वतःला विसरतो तिथे रमतो. जिथपर्यंत आपण आहो, मी आहे याची जाणीव आहे, तिथपर्यंत आपण पूर्णतः तिथे रमू शकत नाही. आपण म्हणतो की गेला तिकडे रमला, म्हणजे काय? गेला तिकडे तो स्वतःला विसरला म्हणून रमला. राम म्हणजे काय? जिथे जीवात्म्याला स्वतःचं भान राहत नाही, स्वतःची अस्मिता, स्वतःचा अहंकार जिथे बाजूला पडतो, ते तत्व, ते अधिष्ठान म्हणजे राम आहे. म्हणजे आपण जिथे गेलं असता आपल्या मनातली जी उर्मी आहे, आपल्या मनामध्ये सतत मी आहे अशी उर्मी आहे, मी आहे, मी आहे, या मी आहे या भावालाच काही अस्मिता म्हणतात, तर काही लोक अहंकार म्हणतात. ती माफक प्रमाणात असेल तर तिला अस्मिता म्हणून घ्यायला हरकत नाही. मात्र जेवढी ती बोचरी, जेवढी ती दुसऱ्याला तापदायी ठरते, तितकं त्याला अहंकार, अभिमान या शब्दाने ओळखलं जातं. प्रत्येक जीवाच्या ठाई हा मीपणा आहे, मी आहे ही भावना आहे. मात्र एक तत्व असं आहे की जिथे गेल्यावर आपसुक हे माझं मी पण गळून पडतंय. मराठी गीतामध्ये आपण ही ओळ नक्की ऐकली असेल, देवा सरू दे माझे मी पण. हे जे मी पण सरून जाणं आहे, मी पण गळून जाणं आहे, ते जिथे घटतंय
ते जिथे घडतंय ते स्थान, ती जागा, ते अधिष्ठान म्हणजे राम आहे. रामनामाचं महत्व काय आहे? जिथे जीवाला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो, नव्हे ते अस्तित्व तो विलीन करून टाकतो, ते परम अस्तित्व म्हणजे राम आहे. त्या परम तत्वाचा, रामाचा साकार आविष्कार म्हणजे मग ते परशुराम, दाशरथी राम आणि बलराम हे म्हणता येतील. मात्र मुख्य राम हा आत्मा राम आहे. समर्थ रामदासांनी जो राम सांगितला, कबीरांनी जो राम सांगितला, तो हा राम आहे. मागेही मी एकदा कबीरजींचा दोहा इथे उल्लेख केला होता. राम राम म्हणतात तो राम नेमका कोण? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम यह जगत पसारा, एक राम इन सबसे न्यारा. किती आहेत? कोण आहेत राम? एक राम दशरथ का बेटा, दाशरथी राम एक आहे, तेवढाच आम्हाला माहिती. एक राम दशरथ का बेटा, तर दुसरा राम घट घट में लेटा. प्रत्येक जीवाच्या देहाच्या घटामध्ये जो लेटा, जो शयन करतोय, जो त्या अंतर्यामीच्या रूपात विराजमान झालेला आहे प्रत्येक घटाघटामध्ये. आता इथे घट हा शब्द देह, बाह्य, आवरण अशा अर्थी घ्यायचा आहे. त्या घटाघटामध्ये जो विराजमान झालाय तो अंतर्यामी राम दुसरा आहे. एक राम यह जगत पसारा. आता या घटाच्या बाहेर मठ आहे. हा सगळा विश्वाचा पसारा, याला मठ असं जर म्हटलं तर त्या मठाचं जे आकाश आहे, त्या आकाशामध्ये जो व्याप्त झालाय, म्हणजे एक जीवात्मा या रूपात अंतर्यामी राहिलाय, एक विश्वात्मा या रूपात विश्वव्यापी, विश्वरूप झालेला आहे. याचं वर्णन पुरुष सूक्त करतं. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात, सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. तो विश्वात्मा हा तिसरा राम आहे. एक राम यह जगत पसारा. मात्र चौथा राम आहे एक राम इन सबसे न्यारा. या तिघांच्या पलीकडचा तो चौथा राम जो तुरीय आहे, जो सगळ्याच्या पलीकडचा आहे, तोच दस्तूर खुद्द आत्मा राम आहे. तो मुख्य राम आहे. त्यामुळे मध्वाचार्यांच्याही संप्रदायात एक बिरुद आहे, मूल रामो विजयते. त्या रामाला, आत्मस्वरूप रामाला मूल राम असं म्हटलेलं आहे. मध्वांचा तो मूल राम आहे, समर्थांचा तो आत्मा राम आहे, आणि कबीरांच्या दृष्टीने तो आदि राम आहे. या रामाचा जो साकार आविष्कार आहे, ते ही सगळी रामचरित्र आहेत, त्याच्यासाठी ते रामायण आहे. मात्र मुख्य राम हा या सगळ्यांच्या पलीकडे आत्मरूपात रमणारा तो आत्मा, जो निजरूपात, आत्मरूपातच रमतो, स्वतःमध्येच रमतो. म्हणून उपनिषद त्याला म्हणतात आत्मरती आत्मक्रीड. हा सगळा त्या स्वतःमध्ये स्वतः रमण्याचा विलास चाललेला आहे. एखादं लहान मूल जसं स्वतःशी खेळत राहतं, तसा तो आत्मा आहे. तो स्वतःशी खेळतो आणि त्याच्या स्वतःशी खेळण्यातून, स्वतःत रमण्यातून हे विश्व तयार झालंय. त्यामुळे तो राम आहे. स्वतःमध्येच रमणारा तो राम, विश्वाला रमवणारा तो राम. म्हणून त्या परमात्म्याचं, भगवान विष्णूंचं एक नाव राम आहे. अध्यात्म रामायणाच्या मंगलाचरणामध्ये एक श्लोक कायम उद्धृत केला जातो. रामं विश्वात्मकं वंदे, रामं वंदे रघुद्वहम, रामं विप्रवरं वंदे, रामं श्यामाग्रजं भजे. राम विश्वात्मक जो विष्णू आहे तोही राम आहे. रघुद्वह रघुत्तम तोही राम आहे. विप्रवर भार्गव हाही राम आहे. आणि श्यामाग्रज म्हणजे कृष्णाचा अग्रज असणारा बलराम हाही राम आहे. इतक्या सगळ्या अर्थी राम
हे नाम त्या भगवंताला दिलेलं आहे, योजलेलं आहे, तो राम. त्याला नमन आहे, रामाय नमः. आपलं अख्खं आयुष्य हा राम व्यापून उरलेला आहे. त्यामुळे त्या मूळ आत्मा रामाला विसरायचं नाहीये, त्याची स्मृती वारंवार ठेवायची, जाऊ द्यायची नाहीये. म्हणून आपण सतत जे राम राम करत असतो आणि जाता जाता शेवट पण राम नाम सत्य है हेच लोकांच्या मुखातून उच्चारवून जातो. त्याचं मूळ उद्दिष्ट, त्याचा मूळ संकेत हा आहे राम. रामाय नमः. पुढचं नाव वैकुंठाय नमः हे आहे. 394 क्रमांकाचं नाव राम आहे, तर 405 क्रमांकाचं नाव वैकुंठ हे आहे. आता वैकुंठ हा शब्द ऐकला की अनेकांना प्रश्न पडतो, वैकुंठ म्हणजे तर भगवंताचं निवासस्थान, भगवंताच्या लोकाचं नाव वैकुंठ आहे. पण पुन्हा इथे लक्षात घ्यायची आवश्यकता ही आहे की भगवंताला धारण करेल, भगवंताला आश्रय देऊ शकेल असा भगवंता वाचून दुसरा कोण असणार. त्यामुळे जो लोक, ज्या लोकामध्ये भगवंत राहतायत, नांदतायत, तो लोक पण अख्खा भगवत रूप आहे. तुकोबांची अभंगातली एक ओळ मला इथे उद्धृत करावीशी वाटते. देवळात देव, देवात देऊळ. नेमकं कोण कशात आहे? देवात देऊळ आहे का देवळात देव आहे? आपण म्हणतो की देवळात देव आहे, पण जे हे अख्खं विश्व आहे, हे विश्व जेव्हा त्या देवामध्ये सामावलेलं आहे असं मानतो, तेव्हा देवळात देव नसतो, त्या देवात देऊळ असतं. त्याच न्यायाने इथे जेव्हा वैकुंठ असा आपण शब्द वापरतोय, त्या वैकुंठामध्ये तो देव आहे असं नाही, ते वैकुंठ त्या देवामध्ये सामावलेलं आहे. वैकुंठ या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया. विगता कुंठा यस्माद वा यत्र तत्. जिथे कुंठा संपून जाते, कुंठा, कुंठ असा धातू आहे, कुंठित होणे, अवरुद्ध होणे, रोखलं जाणे. प्रत्येकाची, कालही आपण मागच्याही सत्रात पाहिलं होतं की तो कसा आहे, तर तो अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध हे नाव पाहिलं होतं की ज्याला कोणी निरुद्ध करू शकत नाही, ज्याला कोणी रोखू शकत नाही. तोच भाव इथे विकुंठ किंवा वैकुंठ या शब्दात आहे. ज्याला कोणी रोखू शकत नाही तो अनिरुद्ध आहे. तर जिथे गेल्यावर जे रोधतय, जे रोखतय असं तत्वच राहत नाही, ते वैकुंठ आहे. बघा, लक्षात येत आहे का? जो रोखला जात नाही तो अनिरुद्ध आहे, आणि ज्याच्या पर्यंत गेल्यावर, जिथे पोहोचल्यावर रोखलं जाणं संपून जातंय, तो वैकुंठ आहे. म्हणजे कसं, तर त्या भगवंताचं जे नित्य धाम आहे, नित्य लोक म्हणून सांगितलेला हा वैकुंठ लोक आहे. बाकी सगळ्यांच्या गती या वैकुंठाच्या बाहेर आहेत. ती जी कुंठा आहे, जी गती आहे अगतिक, बाकीच्यांच्या गती या वैकुंठाच्या शिवेपर्यंत होतात. तुम्ही कितीही पुण्यवान असाल, जिथपर्यंत तुमच्या ठाई अहंकार आहे, अभिमान आहे, तिथपर्यंत त्या लोकी तुम्हाला प्रवेशच मिळत नाही. एकदा का वैकुंठामध्ये प्रवेश मिळाला, त्याचा अर्थच तुम्ही अहंकार सोडलात, नवे नवे तुमचं जीवत्व, तुम्ही जीव आहात ही भावनाच संपून गेली, तुम्ही फक्त परमात्मा होऊन गेलात. तेव्हाच तुम्ही त्या वैकुंठात प्रवेश करू शकता. तुमची जी कुंठित होणे ही प्रक्रिया आहे, आपण प्रत्येक दारावर जाऊन कुंठित होतो. म्हणजे काय, एक एक जीवनाच्या
अडथळ्याला पार करत करत आपण पुढे जात असतो. पण कुठे ना कुठेतरी हा डेड एंड येतो, कुठे ना कुठेतरी ती शिवेची भिंत उभी राहते, वेस उभी राहते आणि तिथे गेल्यावर थांबण्यापलीकडे आपल्या हातात काही राहत नाही. आता गंमत अशी आहे, या पूर्ण ब्रह्मांडाची शेवटची शीव काय येतं, ती वैकुंठाची शीव आहे. तिथे जाऊन सगळं थांबतंय. जिथपर्यंत मी करता, मी करणारा, मी करतो ते हा भाव आहे, तो भाव घेऊन तुम्हाला तिथे जाता येत नाही. त्यामुळे ती विशेषेण कुंठा यत्र, असंही त्या वैकुंठाचा एक अर्थ केलेला आहे. सगळ्या गती तिथे अगती होऊन जातात, अगतिक होतात. त्या वैकुंठात प्रवेश घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मा आणि शंकरांना देखील थांबायला लागतं, परमिशनची वाट पाहायला लागते. भगवंताच्या त्या नित्य चिरंतन अशा लोकामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे मी पण बाजूला ठेवायला लागतं. जर तुम्ही मी बरोबर घेऊन गेलात तर त्या भगवंताच्या नित्य वैकुंठामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणं शक्य नाही. मग असा प्रश्न विचारतात की मला हे सगळे देव गाऱ्हाणी घेऊन गेले भगवंताकडे, ते कुठे गेले? तर नीट पुराण इतिहास काढून पाहावा. जेव्हा जेव्हा देव देवी हे सगळी मंडळी काही गाऱ्हाणं घेऊन भगवंताकडे गेली तेव्हा ती क्षीरसागरामध्ये गेली, श्वेतद्वीपावर गेली असं वर्णन आढळतं. श्वेतद्वीप किंवा क्षीरसागर हे एक प्रकारे या ब्रह्मांडातलं स्थान आहे. या ब्रह्मांडातल्या स्थानाच्या पलीकडे वैकुंठ आहे. त्यामुळे लोक, जीव, देव हे सगळे जिथे जातायत असा उल्लेख आपल्याला मिळतो, ती जागा म्हणजे क्षीरसागर किंवा श्वेतद्वीप ही आहे, ते वैकुंठ नाही. वैकुंठ म्हणजे स्वतः परमात्म्यामध्ये प्रवेश करणं हे आहे. आणि तिथे एकदा प्रवेश केला की कुंठित होणं ही बाबच संपून जाते. तुम्ही कुठे रोखले जाऊच शकत नाही, कारण तुम्ही स्वतः भगवत रूप झालेले असता. एकमेव भगवंतच असा आहे जो कुठे रोखला जाऊ शकत नाही, अवरुद्ध होत नाही, म्हणून तो अनिरुद्ध असं आपण मागे पाहिलं. जो अनिरुद्ध आहे तोच वैकुंठ आहे. विगता कुंठा यस्मात, ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यावर, ज्याच्याशी एकरूप झाल्यावर कुंठा राहत नाही, तो वैकुंठ आहे. मात्र ज्याच्या पर्यंत जाता जाता सगळ्या गती या कुंठित होऊ शकतात. अंतिम कुंठा ही त्याचं धाम आहे, त्या धामाचा दरवाजा आहे. त्यामुळे त्याला वैकुंठ असं म्हटलंय. आपली बुद्धी कुंठित झाली असं आपण अनेक वेळा म्हणतो की मती कुंठित झाली. आपल्या विचाराची धाव कुठपर्यंत आहे? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी आपल्या विचारांची धाव ठरलेली आहे. आणि त्या भगवंताच्या लोकी काय असेल, कसं असेल याचा जेव्हा आपण विचार करायला बसतो तेव्हा तिथली कल्पना आपल्याला येत नाही, कारण त्या सगळ्या कल्पनेच्या पलीकडे ते आहे. म्हणून भगवंतानी पुरुषोत्तम योगामध्ये असं वर्णन केलंय, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते भगवंताचं नित्य मंगलधाम कसं आहे? वैकुंठ असं त्याचं नाव आहे, ते धाम आहे. मात्र कसं आहे? न तद्भासयते सूर्यो, आपले सगळे जे लोक आहेत ना ते सूर्याद्वारे प्रकाशित होतात, त्यांना सूर्य प्रकाशित करतो. न शशांको, सूर्य नसेल तेव्हा चंद्र प्रकाश देतो. न पावकः, जेव्हा सूर्यचंद्र दोन्ही नसतात तेव्हा किमान विजेची उपकरणं नाही तर अग्नी, विस्तव हे तिथे प्रकाशित होत राहतात. मात्र माझं जे नित्य धाम आहे, वैकुंठ आहे, तिथे हे कोणीच प्रकाशित होत नाहीत. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. आणि एवढंच काय, यद गत्वा, जिथे गेल्यावर, न निवर्तन्ते, पुन्हा येरझार राहत नाही. म्हणून संत मंडळींनी पंढरपूरला वैकुंठ, भूवैकुंठ, भूवरी वैकुंठ अवतरले असं म्हटलंय. त्याचं कारण जाता पंढरीसी, तुकाराम महाराजांचा अभंग आठवूया.
एकदा का त्या पंढरीमध्ये म्हणजे त्या वैकुंठामध्ये तुम्ही शिरलात, प्रवेश केलात की येर झार खुंटली माऊली वोळली लेकरासी. एकदा का त्या वैकुंठात प्रवेश मिळाला की पुन्हा येरझार राहणार नाही, पुन्हा जाणं येणं राहणार नाही. त्या परमात्म्याशी तुम्ही तादात्म्य पावाल, सायुज्य पावाल. म्हणून सगळ्या कुंठा आपसुक त्या परमात्म्याच्या ठाई संपून जातील, कुंठाच कुंठित होऊन जातील. म्हणून तो वैकुंठ आहे. ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये हेच सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट. तो वैकुंठ, हरी हाच वैकुंठ आहे. हरीला धारण करणारा लोक हा हरीच असू शकतो, नाहीतर दुसऱ्या कशामध्ये, कुठल्या ना भूमीमध्ये, ना आकाशामध्ये, ना कुठल्या महाभूतामध्येही ताकद आहे की जी हरीला धारण करू शकते. त्यामुळे हरीला, परमात्म्याला धारण करणारा तो लोक वैकुंठ हा हरीच आहे. म्हणून ते वैकुंठ हे नाव हरीला आहे. एक कथा अशी सांगतात, विकुंठा नावाची एक स्त्री, एक राक्षस स्त्री होती आणि तिचा वध या परमात्म्याने केला. म्हणून विकुंठेला मारलं, म्हणून त्याचं नाव वैकुंठ पडलं. ऋग्वेदामध्ये इंद्राला वैकुंठ किंवा विकुंठ हे विशेषण वापरलेलं आहे. मात्र तिथे इंद्र हा शब्द ऋग्वेदात देवता विशेष म्हणून नाही आलेला, तो परब्रह्मवाचक म्हणून आलेला आहे. आत्मा याचा समानार्थी इंद्र आहे. त्यामुळे तो आत्मा हाच त्या विकुंठेचा संहारक वैकुंठ आहे. पुढचं नाव हे 410 क्रमांकाचं नाव आहे, पृथ्वे नमः. पृथू हे नाव. मागच्या सत्रात आपण महीधर हे नाव पाहिलं होतं. मही म्हणजे पृथ्वी. आता त्या पृथ्वीला पृथ्वी हे नाव कसं पडलं? पृथ्वी पृथ धातू आहे, पसरणे, विस्तारणे या अर्थी. ही पृथ्वी पूर्वी असखल होती, असम होती, म्हणजेच विषम होती. मग तिला सखल, पसरवण्याचं, सपाट करण्याचं, सलग करण्याचं काम कोणी केलं? तर ते पृथू नावाच्या राजाने केलं. विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये कथा येते पृथू चक्रवर्तीची. वेन नावाचा एक अधर्मी राजा होऊन गेला. या वेनाने सगळे यज्ञयाग, भक्ती मार्ग बंद पाडले. तुम्हीच तुमच्या कर्माचे शिल्पकार आहात, तुम्हीच सगळ्या तुमच्या कर्माचे दिशा दर्शक आहात. त्यामुळे कुठल्या देवाची, अन्य कुठल्या सत्तेची आवश्यकताच तुम्हाला नाही. ईश्वर मानायची गरज नाही, देवांसाठी यज्ञ करायची गरज नाही. एक प्रकारे नास्तिकाचार, नास्तिक विचार हा या वेनाच्या राजवटीमध्ये पोफावला. यामुळे स्वाभाविकच समर्पण ही जी धारणा होती ती समाजातून लुप्तप्राय झाली. एक वेळ देव माना न माना, पण हे समर्पण असणं समाजासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि जेव्हा तुम्ही ईश्वरी सत्तेला नाकारता तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी घडत असते, नकळत घडते, ती म्हणजे समर्पण बुद्धीचा लय. आपण कुठेतरी कमी आहोत, आपल्यापेक्षा एक मोठी सत्ता, व्यापक सत्ता आहे आणि तिच्या समोर शरणागती स्वीकारून, तिच्या पुढे आपली अल्पशक्ती आहे, आपल्या मर्यादा आहेत हे स्वीकारून समर्पित होणं गरजेचं असतं. ज्या समर्पणामुळे शरणागती, नम्रता इत्यादी दैवी सद्गुण वृद्धिंगत होतात. मात्र ईश्वरी सत्ताच नाही असं मानल्यामुळे केवळ आणि केवळ अहंकार, अभिमान हाच वाढीस लागतो. मग या अभिमान मदामुळे जेव्हा प्रजेचं अकल्याण व्हायला लागलं तेव्हा ऋषींनी मिळून या वेनाचा संहार केला, हुंकाराने त्याला दग्ध केलं. मात्र हा राजा नष्ट झाल्यामुळे प्रजेमध्ये अराजक येईल हे लक्षात घेऊन ऋषींनी या वेनाच्या उरूचं मंथन केलं, मांडीचं मंथन केलं
आणि त्याच्या वाम आणि दक्षिण भागापासून, त्यातल्या वाम भागापासून निषाद उत्पन्न झाले, ज्यांनी वनामध्ये राहून त्या वेनाची गादी, एक प्रकारे चोर, दरोडेखोर, लुबाडणं, फसवणं ही बाजू उचलली, ते सगळे पैतृक गुण उचलले, अहंकार उचलला. मात्र त्याच्या राजस अंशापासून, त्याच्या ठाई जो शासकाचा गुण होता, उत्तम प्रशासन करण्याची वैशिष्ट्ये होती, त्या गुणसूत्रातून पृथूचा जन्म झाला. हा पृथू चक्रवर्ती होता आणि सर्व देवांनी त्याला आशीर्वाद दिले, अनेक सिद्धी प्रदान केल्या. हा पृथू जेव्हा सिंहासनावर आरूढ झाला तेव्हा सगळ्या प्रजा त्याच्याकडे गाऱ्हाणं घेऊन आल्या की ही पृथ्वी आम्हाला म्हणावं तसं फल देत नाही, आम्ही हिच्यावर बरेच कष्ट घेतो, मात्र त्या कष्टांचं चीज होत नाही. आजही अनेक शेतकरी बांधवांची ही अडचण आपल्याला दिसते. अनेक बागायतदार ही तक्रार करताना दिसतात की आम्ही कष्ट जेवढे घेतो तेवढं रिटर्न्स येत नाहीत, मिळत नाही. असंच गाऱ्हाणं त्या काळात पृथूसमोर घातलं गेलं. तेव्हा पृथूने साक्षात त्या धरणीच्या, महीच्या देवतेला आवाहन केलं. तिला सांगितलं, यांच्या कष्टाचं फळ तू का देत नाहीस? त्यावेळी ती देवता काही उत्तर म्हणावं तसं नीट समाधानकारक देईना. तेव्हा हा पृथू धनुष्य बाण घेऊन तिच्यावर आघात करायला सज्ज झाला. एकतर उत्तर दे, नाहीतर या प्रजांना अन्न प्राप्त होईल अशी व्यवस्था कर, असं म्हणत धनुष्य बाण घेऊन ह्या देवतेच्या तो मागे लागला. आता हा आपल्याला मारतोय की काय या भीतीने त्या देवतेने, मही देवतेने गायीचं रूप घेतलं, धेनूचं रूप घेतलं. कारण धेनू, गौ ही आज्ञा मानलेली आहे वेदात, तिला मारणं, तिची हिंसा करणं योग्य नाही. मात्र तरीही पृथूने ते ओळखलं की ही तिची माया आहे, त्याने तिचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर त्याच्या सामर्थ्यासमोर ही देवता ही हतबल झाली आणि शांतपणे उभी राहिली. ती म्हणाली, मी ज्याला जे हवं ते द्यायला तयार आहे, मात्र प्रत्येकाने वासरू होऊन माझ्याकडे यावं. त्यावेळी या पृथूने या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून जीव होते, त्या जीवाच्या जातीमधल्या, योनीमधल्या प्रत्येकाच्या अधिपतीला, राजाला, त्यातल्या सर्वोत्कृष्ट जीवाला वासरू बनवून या गो म्हणजे पृथ्वीच्या जवळ आणलं. मग देवामध्ये इंद्राला त्याने वत्स केलं, असुरांमध्ये विरोचनाला त्याने वत्स केलं, गंधर्वामध्ये चित्ररथाला वत्स केलं, नागांमध्ये वासुकीला वत्स केलं, मानवांमध्ये मनूला वत्स केलं. असे सगळे वत्स म्हणजे वासरं त्याने आणली आणि ज्या जीवयोनीला जे अन्न आवश्यक होतं ते अन्न त्या पृथ्वीने दुग्ध रूपात प्रदान केलं. त्यामुळे आपण जेव्हा वसुबारसेची पूजा करतो, दिवाळीच्या पूर्वी वसुबारस गोवत्स द्वादशी म्हणून साजरी होते. ही गोवत्स द्वादशी या पृथूने त्या मही देवतेला दिलेल्या गोरूप आणि तिचं दोहन करण्यासाठी आणलेल्या या नाना योनीतल्या जीवांना दिलेल्या वत्सरूपाचं प्रतीक आहे. ती पूजा गाय वासराची पूजा म्हणजे या पुराण काळात घडलेल्या इतिहासाचं प्रतीक म्हणजे ही गोवत्स पूजा आहे. म्हणून पृथ्वीचं एक नाव गो असंही आहे. तर अशी ही मही देवी या पृथूने तिला अभय दिलं आणि तिला बोलतं केलं, फलदायी केलं, विस्तृत केलं, सखल केलं, म्हणून तिला पृथ्वी हे नाव पडलं. हा पृथू चक्रवर्ती भगवान विष्णूंच्या अंशातून प्रकट झाला. भगवान विष्णूंचाच तो अंशावतार होता, म्हणून भगवान विष्णूंच्या अनेक नावांपैकी एक नाव हे पृथू हे आहे. ओम पृथ्वे नमः. पृथू याचा अर्थ पसरणे, विस्तारणे. भगवान विष्णू हे विश्वरूपात विस्तारलेले आहेत, पसरलेले आहेत, म्हणूनही ते पृथू
या शब्दाचा यौगिक अर्थ आहे तोही त्यांच्या ठाई जाऊन सुसंगत होतो. ओम पृथ्वे नमः. पुढचं नाव 415 क्रमांकाचं नाव आहे ओम अधोक्षजाय नमः. 24 नावांमध्ये भगवंताच्या हेही एक येतं. अधोक्षज या नावाची फोड लक्षात घेताना आपल्याला त्या शब्दाचा समासाचा विग्रह करायला. महाभारताच्या शांती पर्वामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या नावाचा अर्थ समजावून अर्जुनाला सांगितला. अधोन जायते अधोन क्षीयते जातुः यतः तस्मात् अधोक्षजः. अधः म्हणजे खाली, अधोन क्षीयते जातु, जो कधी खाली जात नाही, ज्याचं कधी अवगमन अपगमन होत नाही, किंवा ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचं पतन होत नाही. आपण मागे पाहिलं अच्युत असं त्याचं नाव आहे. क्षय होणे, खाली येणे, अधोगामी होणे हे त्या च्यवनाचं, च्युत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे जो कधी ढळत नाही, ज्याचा कधी क्षय होत नाही, जो कधी खाली येत नाही, पडत नाही, ज्याचं पतन होत नाही, तो अधोक्षज आहे. अधो न क्षीयते जातु, कधीही जो ढळत नाही, कधीही ज्याचा क्षय होत नाही, तो अधोक्षज आहे, असं निर्वचन महाभारतामध्ये केलेलं आहे. भगवदपाद आद्य शंकराचार्यांनी याचा अर्थ सांगताना सांगितलंय की अधो नाम पृथ्वी. अधा हा अधोलोक म्हणजे पृथ्वी लोक, जो खाली आहे. आणि अक्ष या शब्दाचा अर्थ या विश्वाचा अक्ष, विश्वाला पाहणारा साक्षी सूर्य ज्या द्युलोकामध्ये आहे तो द्युलोक म्हणजे भूलोक आणि द्युलोक. या दोघांच्या संघटनातून, या दोघांच्या एकोप्यातून, या दोघांच्या संयोगातून जो उत्पन्न होतो, जायते. द्यावा पृथिव्योर अंतरे यहा जायते, म्हणजे अधा पृथ्वी, अक्ष, स्वर्ग यांच्यामध्ये जो उत्पन्न होतो म्हणजे तो विराट. विराज नावाचं तत्व वेदाने सांगितलं. हे सगळं भू भुवः स्वहा सगळं काही त्या विराट तत्वाने व्याप्त झालेलं आहे. तो या सगळ्यांमध्ये व्यापून उरलेला आहे. त्यामुळे ते विराट तत्व इथे अधोक्षज, द्यू आणि भू यांच्या संयोगातून यांच्यामध्ये उत्पन्न होणारं, म्हणून तो अधोक्षज नावाने ओळखला गेला. अजून अधोक्षजाचा एक अर्थ सांगितलेला आहे, तो म्हणजे अधो नाम प्रत्यगामिनी. अधा खाली, खाली याचा एक अर्थ आत, अंतर्मुख. अक्ष या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. इंद्रिय जेव्हा अंतर्मुख होतात, अधोमुख होतात. अधोमुख या शब्दाचे दोन संकेत आपल्याला पाहता येतील. अधोमुख म्हणजे नम्रमुख असणं, खाली पाहणं, मी खाली आहे हे स्वीकारणं. कायम मीच वर आहे, मीच वर असला पाहिजे असा ज्याचा भाव आहे तो कधी नम्र होऊ शकत नाही. नम्रतेचा स्वभावच आहे त्याची दृष्टी खाली असते, तो खाली बघतो, अधोमुख. आणि जेव्हा हा नम्रपणा येतो, जेव्हा ही दृष्टी खाली वळते, खाली झुकते, तेव्हा आपसुक अंतर्मुख होण्याची शक्यता जन्माला येते. जी दृष्टी नम्र झाली तीच प्रत्येक दृष्टी म्हणजे अंतर्मुख होऊ शकते. कधीही जी दृष्टी अहंकारी आहे, जी कायम ऊर्ध्वगामी, जी कायम वरच पाहणारी आहे, ती सहसा अंतर्मुख होत नाही. अपवाद आहेत याही नियमाला. मात्र सामान्यतया जो नम्र झाला तोच अंतर्मुख होऊ शकतो. आणि ज्याच्या इंद्रिय वृत्ती, ज्याचं पाहणं अंतर्मुख झालं, त्याच्याच अंतरंगामध्ये परमात्मा
त्याच्याच अंतरंगामध्ये तो परमबोध जन्म घेऊ शकतो. त्यामुळे अधो म्हणजे अंतर्मुख इंद्रियातून जो जन्म घेतो, अधोक्षज, अधा हा अक्ष, अक्ष म्हणजे इंद्रिय, अंतर्मुख, अधोमुख, नम्र, थोडक्यात रिसेप्टिव्ह झालेल्या इंद्रियांद्वारे जो जन्म घेतो तो बोधरूप, ज्ञानरूप परमात्मा भगवान विष्णू आहे. दृष्टी अंतर्मुख झाल्याशिवाय, नम्र झाल्याशिवाय आणि त्याचा अधिकार स्वीकारण्याजोगी झाल्याशिवाय बोध उत्पन्नच होत नाही. ज्ञानाचं, बोधाचं हे वैशिष्ट्य आहे. ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा माझ्याकडे अज्ञान आहे याचा स्वीकार होतो. या जगात जे काही ज्ञान आहे, जे काही कळतं ते मलाच कळतं, मीच कोणीतरी मोठा शहाणा असा भाव असेल तर त्या व्यक्तीला ज्ञान हे कदापि कधीही त्रिकालीही होऊ शकत नाही. कारण तो कसा आहे, गीतेमध्ये सांगितले आत्मसंभावित स्तब्ध, आत्मसंभावित आहे ते पुरे आहे, सेल्फ कंटेंट. मला कोणाची गरज नाही, मला दुसरं काही कोणी शिकवू नये. तो आत्मसंभावित आहे. तो अंतर्मुख होऊ शकत नाही. त्याची इंद्रिय आत डोकावूनच पाहू शकत नाही, कारण तो या जगाकडे भोगत्याच्या दृष्टीने पाहतोय. ही जी भोगत्याची दृष्टी आहे, ही जी वासनेने माखलेली, वखवखलेली दृष्टी आहे, ती कधी अंतर्गामी, अंतर्मुख होतच नाही. जेव्हा सगळे विकार वासना शांत होतील आणि तुमचं ज्ञान, तुमची दृष्टी, तुमची व्हिजन ही आत वळेल, आत डोकावून पाहाल, तेव्हा हळूहळू आत काहीतरी नवीन जन्म घेतंय, नवीन काहीतरी तत्व आकाराला येतंय असा अनुभव येतो. आणि हे आकाराला येणारं तत्व म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, तो ब्रह्मबोध आहे. आणि तो ब्रह्मबोध हेच त्या परमात्म्याचं रूप आहे. म्हणून त्या बोधाचा जन्म हा त्या परमात्म्याचा जन्म आहे, पुनर्जन्म आहे. याच दृष्टीने जो ज्ञानी आहे त्याला द्विज म्हटलं जातं. जो स्वतःच्या अहंकाराचा जन्म संपवून शरणागताचा, भक्ताचा, तदंशाचा म्हणून जन्माला येतो, पुन्हा जन्माला येतो, तो द्विज आहे. आणि तो झालेला दुसरा जन्म हा जन्मच अधोक्षज म्हणून ओळखला गेला. तो अधोक्षज म्हणून त्याचं वंदन आहे ओम अधोक्षजाय नमः या नाममंत्राने. पुढचा जो नाममंत्र आहे तो आहे ओम मुकुंदाय नमः. मुकुंद एक संस्कृत वाङ्मयामध्ये सर्वांग सुंदर असं स्तोत्र उपलब्ध आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. भगवंताचं एक सुंदर ध्यान याच्यात वर्णिलेलं आहे. बाल मुकुंद. कथा अशी आहे, महर्षी मृकुंडूंचे चिरंजीव, मृकुंडू पुत्र म्हणून त्यांचं नाव आहे मार्कंडेय. या मार्कंडेयानी अनेक युग भगवंताची उपासना केली, तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले, म्हणाले काय हवंय ते मागून घे. मार्कंडेय म्हणाले मला तुझी माया काय आहे ते पाहायचंय, मायेचं दर्शन घ्यायचंय. भगवंत हसले, बरं म्हणाले, आणि तात्काळ तिथेच अंतर्धान पावले. आणि झालं असं, क्षणात मार्कंडेयांच्या लक्षात आलं एक मोठा पूर तिथे लोटून आलाय. सगळं आजूबाजूचं जग हे क्षणात जलमग्न झालेलं त्यांना दिसायला लागलं. आणि त्या पाण्यामध्ये हे पोहायला लागले, तरंगायला लागले. कित्येक वर्ष, कित्येक युग असं पोहण्यात, आसरा शोधण्यात मार्कंडेयांची निघून गेली. पण कुठेही त्यांना आसरा मिळेना, कुठे थांबावं असं बेट दिसेना. आणि अशातच दूरवर एक झाडासारखी आकृती यांना दिसली. हळूहळू पोहत
थकलेले मार्कंडेय तिथे जवळ पोचले तर पाहतात तो काय, एक विशाल असा वटवृक्ष या पाण्यामध्ये, प्रलयार्णवामध्ये, एकार्णवामध्ये शिल्लक आहे. बाकी काही शिल्लक नाही, फक्त एक वृक्ष शिल्लक आहे. तो वटवृक्ष आहे. आणि त्या वटवृक्षाच्या एका पानावर, जे पान त्या पाण्यात पडलंय, आणि त्या पानावर एक नवजात अर्भक आपल्याच आनंदामध्ये मग्न, आपल्याच पायाचा अंगठा आपल्या हाताने आपल्या मुखात घालून त्याचा आस्वाद घेत पहुडलेला आहे. बघा काय सुंदर ध्यान आहे. बालरूप आहे, आपलाच पायाचा अंगठा आपल्या हाताने धरून आपल्या मुखात घालतोय आणि ते चोखतंय. याच्यापेक्षा सुंदर दृश्य अख्ख्या जगात मिळणार नाही. आपल्याला वाटेल ह्याच्यात काय सुंदर आहे, पण लक्षात घ्या, का बरं असं भगवंताने दाखवलं असेल, याची संगती संतांनी उलगडून दाखवलेली आहे. ते म्हणतात, त्या भगवंताला प्रश्न पडला, अरे माझ्या पायाचं इतकं महत्व वेदश्रुती वर्णतात, ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, त्या परम मधु तत्वाचा उच्च म्हणजे झरा या विष्णू पदाशी आहे, अमृताचा निर्झर या विष्णूच्या पावलाशी आहे. या त्रिभुवनाला पावन करणारी त्रिपथगा जान्हवी गंगा ही या पायाच्या अंगठ्यापासून उत्पन्न होते. या विश्वामध्ये जे जे काही परम मंगल पवित्र आहे ते या पायाशी आहे. जे सुख आहे, जे निश्रेयस आहे ते या पायाशी आहे. मोक्ष आहे तो या पायाशी आहे. जे काही चांगलं आहे ते या पायाशी आहे असं म्हणतात. खरं एकदा चाखून बघूया काय या पायात एवढं ठेवलंय. जे सगळे संत सत्पुरुष साधू माझे भक्त ऋषी या पायाचं इतकं गुणगान करतात, मलाच माहित नाहीये ह्या पायात काय काय ठेवलंय. म्हणून त्या पायाचं मूल्यमापन, त्या पायाचं आस्वादन भगवंत स्वतः या बालरूपात करतायत. हे माधुर्य आहे. तो बालमुकुंद आहे. त्या रूपाचं नाव मुकुंद, बालमुकुंद असं दिलेलं आहे. आणि मग मार्कंडेयाने त्या बालमुकुंदाचं दर्शन घेतलं आणि आश्चर्य असं झालं की त्या मुकुंदाच्या श्वासासकट मार्कंडेय त्याच्या शरीरामध्ये गेले. ही कथा महाभारताच्या वनपर्वामध्ये स्वतः मार्कंडेय युधिष्ठिर आणि बाकीच्या पांडवांना कथन करतात. मार्कंडेय समस्या पर्व म्हणून आहे, त्यामध्ये आपल्याला हा कथाभाग मिळेल. आणि त्या बालमुकुंदाच्या शरीरामध्ये गेल्यावर त्याच्या उदरामध्ये त्यांना तशीच अनंत ब्रह्मांड दिसायला लागली. या ब्रह्मांडाचा काही थांगपत्ता पारच लागेना. आपण कुठून आलो, कोण होतो, कुठे आहोत, कशा कशाचं भान या मार्कंडेयानं राहिलं नाही. देहभान हरपलं आणि इतक्यात सगळं दृश्य मावळलं. भगवंत पुन्हा दिसायला लागले. परमात्मा नारायण दिसायला लागला. आणि नारायण म्हणतायत यालाच माया म्हणतात. ही सगळी माया आहे. असं मायेचं दर्शन, असा मायेचा साक्षात्कार त्या मार्कंडेयाना झाला आणि ते मायामुक्त होऊन गेले. तात्पर्य काय, बाल मुकुंद, त्या रूपाला मुकुंद असं नाव आहे. बरं, मग मुकुंद हे नाव कशामुळे पडलं? तर मुकुंद या नावाची फोड लक्षात घ्या. कु हा जो शब्द आहे ना, तो पृथ्वीवाची आहे. मु हा शब्द म्हणजे ज्याला आपण एकाक्षर कोश असं म्हणतो. एक एक अक्षर हे पण स्वतंत्र शब्द म्हणून त्याच्या मागे काहीतरी दडलेला अर्थ आहे या दृष्टीने गणलं जातं. तसं मु हा शब्द जो आहे तो मोक्षवाचक आहे आणि कु हा शब्द इहलोकवाचक, पृथ्वीवाचक आहे. तर जो एकाच वेळी मोक्ष आणि भोग म्हणजे या लोकीचे जे जे राजभोग आहेत, सत्ता ऐश्वर्य आहेत, ती द म्हणजे देणारा आहे तो मुकुंद म्हणून मानला गेला. मुंच कुंच ददाती इति मुकुंदः. मोक्ष आणि भोग काय आहे, आपल्या देवता संघामध्ये काही देवता अशा आहेत की ज्यांची उपासना केली की मोक्ष प्राप्त होतो. काही देवता अशा आहेत की ज्यांची उपासना केली की केवळ भोगच प्राप्त होतो.
पण या परमात्म्याची उपासना केली तर एकाच वेळी भोग आणि मोक्ष, भुक्ती आणि मुक्ती एकदम प्राप्त होऊ शकतात. म्हणून तो भोग मोक्ष देणारा मुकुंद आहे. आपल्याकडे अष्टसिद्धी, नवनिधी अशा काही कल्पना आहेत, संकल्पना आहेत. अष्टसिद्धी म्हणजे अनेकांना माहिती आहेत. अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा, प्राकाम्या, ईशित्व, वशित्व अशा अष्टसिद्धी आहेत. तसे नवनिधी आहेत. या नवनिधींचा अधिपती म्हणजे कुबेर आहे. त्या नवनिधींमध्ये दोन निधी, एक कुंद आणि दुसरा मुकुंद असा निधी आहे. निधींचे प्रकार, त्या निधींच्या प्रकारातला मुकुंद हा निधी आहे. म्हणजे निधी याचा अर्थ जी जी रत्नभूत मूल्यवान अशा गोष्टी आहेत त्यांचा साठा, शेवटचा ज्याला भांडार म्हणता येईल, तो परमनिधी म्हणून मुकुंद आहे. निधींचा निधी म्हणून तो मुकुंद आहे. मुकु, मुकुहु असा शब्द एक मानला जातो. मुकुहु म्हणजे मोक्ष, मुच, मुच्यते अनेन, ज्याच्यामुळे मुक्ती होते, म्हणजे थोडक्यात सुटका होते. सगळी बंधनं ज्याच्यामुळे शिथिल होऊन जातात, सुटून जातात, अशा अवस्थेला मुकु म्हणजे मोक्षाला देणारा, मोक्षद म्हणून तो मुकुंद आहे. म्हणून त्याला नमन आहे मुकुंदाय नमः या नाममंत्राने. सगळ्या बंधनातून मोकळा करणारा एकमात्र तो आहे, म्हणून तो मुकुंद आहे. होतं काय, आपण ज्या देवांची उपासना करतो ती उपासनाच बरेच वेळा आपल्याला बांधून टाकते, बंधनकारक होते. म्हणजे उपासना, विद्या ही ती खरी जी मुक्ती प्रदान करते. मात्र बरेच वेळा आपण ज्या उपासना किंवा विद्यामध्ये अडकून पडतो त्या विद्या आणि उपासनाच आपल्याला जखडून टाकत असतात. हे तसं होतं की झोपेची गोळी झोप येण्यासाठी घ्यायची असते, मात्र अनेकांना झोप लागलेली असते पण एकदम खडबडून जागे होतात. अरे झोपेची गोळी घ्यायची राहिली, आणि मग ते झोपेची गोळी घेतात, मात्र एकदा लागलेली झोप पुन्हा लागत नाही, झोपेची गोळी घेऊनही. तशी गत होते की उपासना करायचे कशासाठी, मुक्तीसाठी. त्या देवतेच्याही पलीकडे जाता आलं पाहिजे, देवतेच्या त्या सगुण रूपातही अडकून राहायचं नाहीये, तर ती खरी मुक्ती आहे. ही मुक्ती देणारा एकमात्र नारायण परमात्म्या वाचून अन्य कोणी नाही, म्हणून तो मुकुंद आहे. मत्स्यपुराणामध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे. कुठल्या देवापासून काय प्राप्त करायचंय, कोणाची कशासाठी उपासना करायची ते सांगतायत. ते म्हणतायत आरोग्यम भास्करादिच्छेत. आरोग्याची इच्छा असेल, आरोग्य प्राप्त करायचं असेल, स्वास्थ्य प्राप्त करायचं असेल तर सूर्याची उपासना करावी. आरोग्यम भास्करादिच्छेत. धनमिच्छेद हुताशनाथ. धनाची प्राप्ती करायची, धन मिळवायचंय तर उपासना कोणाची करायची आहे, तर हुताशन, अग्नीची. श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीचं जे रूप आहे, तिला जातवेद अग्नी, त्याने तिला निमंत्रित करावं, त्याने तिला आणावं अशी प्रार्थना केलेली आहे. म्हणजे लक्ष्मी आणण्याचं माध्यम हा जातवेदा अग्नी, तेज हा आहे. जिथे अग्नी उपासना होते तिथे लक्ष्मी, धन, ऐश्वर्य हे आपसूक चालून येत असतं. म्हणून ज्याला धनाची कामना आहे त्याने हुताशन, अग्नीची, यज्ञ पुरुषाची उपासना करावी, यज्ञाची उपासना करावी. धनमिच्छेद हुताशनात. ज्ञानम महेश्वरादिच्छेद किंवा ज्ञानम सदाशिवादिच्छेद. ज्याला ज्ञानाची, आत्मविद्येची तळमळ आहे त्याने भगवान शंकरांची उपासना करावी. कारण आत्मज्ञान देणारे एकमेव सद्गुरु दक्षिणामूर्ती स्वरूप भगवान शिव आहेत, महेश्वर आहेत. सगळ्या विद्यांचं, सगळ्या ज्ञानशाखांचं जर मूळ पाहिलं, उगम पाहिला तर ते भगवान शंकर आहेत. सगळ्या विद्यांचा उपदेश माता पार्वतीला भगवान शंकरांनी केलेला आहे. तंत्र, मंत्र, यंत्र, अगदी आयुर्वेद,
नाट्य, सगळ्या विद्या, सगळ्या कला या शिवापासून उद्भवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर महेश्वराची, शिवाची उपासना करावी. मात्र जर मोक्षाची कामना असेल, मुक्ती मिळवायची असेल तर मोक्षमिच्छे जनार्दना, जनार्दन भगवान विष्णू नारायण केवळ तेच मोक्ष देऊ शकतात. मोक्षम इच्छे जनार्दनात, म्हणून त्यांचं नाव मुकुंद आहे. मुकुंदाय नमः. 515 क्रमांकाचं नाव हे मुकुंद आहे. तर 519 क्रमांकाचं नाव आहे महोदधिशयाय नमः. महोदधिशय, महोदधी म्हणजे महासागर, उदधी उदक पाणी, त्याचा धी म्हणजे त्याचा साठा, निधी. त्या पाण्याचा सर्वश्रेष्ठ सर्वात मोठा साठा म्हणजे तो महासागर आहे. आणि अशा महासागरामध्ये जो शयन करतो तो महोदधिशय, शेषशायी, क्षीरार्णवशायी, कारणार्णवशायी असा नारायण आहे. भगवान त्या महासागरामध्ये विश्वरूप, विश्वाचा प्रलय झाल्यावर सगळं विश्व ज्या सागरामध्ये लीन होतंय, बुडून जातंय, संपून जातंय, त्या महासागरामध्ये एकमात्र शयन करणारे भगवान विष्णू आहेत. म्हणजे या विश्वाच्या आधी आणि विश्वाच्या नंतर जे एकमात्र अस्तित्व राहतंय ते अस्तित्व म्हणजेच परब्रह्म, परमात्मा महाविष्णू आहेत. म्हणून त्यांना महोदधिशय म्हटलेलं आहे. याचा दुसरा संकेत लक्षात घ्यायचा आहे की सगळं विश्व जरी बुडून गेलं तरी जो बुडत नाही त्याची समता, त्याचं स्थैर्य ढळत नाही, तो महोदधिशय आहे. आपण जरा कुठे नदीमध्ये, पाण्यामध्ये उतरलं तरी आपला जीव खालीवर व्हायला लागतो. जरा कुठे समुद्राची लाट एखादी मोठी आली, आपण सध्या पाहतोय वेगवेगळी चक्रीवादळं भारताच्या किनारपट्टीवर येऊन आदळत आहेत. जरा कुठे झालं की आपल्या जीवाची घालमेल सुरू होते. आता काय होईल, मग काय होईल, काय किती नुकसान होईल, किती जीवितहानी होईल. पण हा परमात्मा अख्खं विश्व त्या ब्रह्मांडात, ते ब्रह्मांड त्या महासागरात विलीन झालं, बुडून गेलं तरी त्याला काही फरक पडत नाहीये. असा तो अढळ, अविचल, अविनाशी असा परमात्मा आहे. म्हणून तो महोदधिशय आहे. उदधी, समुद्र, उदनवान या ज्या संज्ञा आहेत त्या लौकिक भाषेमध्ये समुद्राला, म्हणजे आपण ज्याला ओशियन, सी, बे अशा वेगवेगळ्या नावांनी, उपाधींनी पाहतो, त्याच्यासाठी लावलेल्या आहेत. मात्र वैदिक वाङ्मयामध्ये उदधी, समुद्र, सागर या संज्ञा ही नावं आकाश याही अर्थी दिलेली आहेत. त्यामुळे या ब्रह्मांडाला व्यापून उरणारं जे अंतिम आकाश तत्व आहे त्या आकाश तत्वामध्येही सुप्त रूपात वास करणारा, म्हणून तो महोदधिशय असा आहे. महाआकाश असं तत्वज्ञानात सांगितलेलं आहे. आकाशाचेही अनेक प्रकार आहेत. घटाकाश, मठाकाश, भूताकाश, महाकाश, चिदाकाश. तर त्या महाकाशामध्ये, परमाकाशामध्ये जो सुप्त रूपात, अनभिव्यक्त रूपात राहतो त्याला महोदधिशय असं म्हटलंय. त्या आत्मरूपाला नमन आहे. म्हणून नाममंत्र आलाय ओम महोदधिशयाय नमः. या पुढचं 530 क्रमांकाचं नाम आहे त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः हे नाव 24 नावामध्येही आलेलं आहे. त्रिविक्रम म्हणजे ज्याने आपल्या 3 पावलामध्ये त्रैलोक्य पादाक्रांत केलं तो त्रिविक्रम. अर्थात भगवान विष्णूंचा जो नरसिंह अवतारानंतर धारण केलेला 5वा अवतार वामन, या वामनावताराचा निर्देश त्रिविक्रम या शब्दात केलेला आहे. ज्याने 3 पावलं टाकली, अशा प्रकारे टाकली. आपल्याला बली वामनाची कथा माहितीच आहे.
बलिराजाने 100 अश्वमेध यज्ञ केले. 100वा अश्वमेध सुरू होता. आता हा यज्ञ झाला की हा इंद्र पद प्राप्त करणार अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आगामी मनवंतरात हा इंद्र व्हायला पात्र आहे. मात्र या चालू मनवंतरात ज्या शक्र नामक शतक्रतू नामक इंद्राकडे इंद्र पदाची जबाबदारी दिलेली आहे ती अशी अकाली जाऊन चालणार नाही हे लक्षात घेऊन निर्धारित केलेली मर्यादा पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णूंनी माता अदितीच्या गर्भी अवतार धारण केला. महर्षी कश्यपांकडे माता अदितीने पृच्छा केली की दैत्यांनी माझ्या मुलांना म्हणजेच देवांना जिंकून त्यांचं राज्य पादाक्रांत केलेलं आहे आणि ही स्थिती अशीच जर राहिली तर माझ्या पुत्रांची दुर्दशा ही टळणार नाही. त्यांना त्यांचं पुनर्वैभव प्राप्त झालं पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळाले पाहिजेत. यासाठी मी काय करू असं जेव्हा माता अदितीने विचारलं तेव्हा महर्षी कश्यपानी पयोव्रताचा उपदेश अदितींना केला आणि या पयोव्रताचं काटेकोर पालन देवमाता अदितीने केलं. आणि तेव्हा आधी 11 पुत्र आहेत, आता 12वा पुत्र प्राप्त झाला. त्या पयोव्रताच्या प्रभावाने प्राप्त झाला, भगवंताच्या कृपेने प्राप्त झाला. तो अवतार भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध द्वादशीला माध्यान्ह काळी झाला. अभिजित मुहूर्तावर प्रकट झाले. बटूचं रूप होतं. जन्माला आले तेच मुळात एका बटूच्या रूपामध्ये. वामन या शब्दाचा अर्थच मुळात जो छोटा आहे, लहान आहे, ज्याचा आकार फार मोठा नाही असा आहे. आणि अशा बटू रूपात प्रकट झाले. भगवान आले म्हटल्यावर सगळ्या देवी देवतांनी हजेरी लावली. कोणी छत्र अर्पण करतंय, कोणी कटीसूत्र अर्पण करतंय, कोणी कौपीन अर्पण करतंय, कोणी मृगचर्म अर्पण करतंय, कमंडलू दंड अशी सगळी आभरणं देवदेवतांनी ऋषींनी महर्षींनी आणून समर्पित केली. आणि अशा सगळ्या सामग्रीने नटून भगवंत बळीराजाच्या त्या यज्ञवाटामध्ये दान मागण्यासाठी गेले. पाहिलं, लांबून पाहिलं, मूर्ती लहान आहे पण तेज काहीतरी आगळं वेगळं आहे. कोणीतरी वेगळीच विभूती इथे अवतरली आहे. सगळं आजूबाजूचं विश्व त्या बालमूर्तीला पाहून नम्र होतंय, नत होतंय. काहीतरी माया निश्चित आहे. बळीराजालाही हे जाणवलं. मात्र यज्ञामध्ये गुंतलेला आहे. जेव्हा त्या यज्ञामधले आन्निक विधी, त्या दिवसाचे ठरलेले नियोजित विधी पूर्ण झाले, दान देण्याची वेळ आली, तेव्हा समोर असलेल्या याचकामध्ये ही बटूमूर्ती उभी आहे. विचारलं काय अपेक्षित आहे. त्यावेळी बटूनी सांगितलं केवळ 3 पावलं भूमी मला हवी आहे. बळी म्हणाला अरे पावलं नेमकी कोणाची, हत्तीची पावलं का कुठली पावलं. बटू म्हणाला माझ्या पावला मितकं दिलंस तरी पुरे. बळीराजा हसायला लागला. अरे म्हणाला तुझी पावलं म्हणावी तितकी मोठी देखील अजून झालेली नाहीत. त्या पावलांच्या खाली अशी कितीशी भूमी तुला पुरणार आहे. तरी सांगितलं नाही मला इतकीच भूमी हवी, बाकी नको. बळीराजा हसला, म्हणाला ठीक आहे तथास्तु, देतो. म्हणून दानोदक सोडायला झारी मागवली पाण्याची. त्यावेळी आपल्याकडे जो वाक्प्रचार आहे झारीतले शुक्राचार्य, तो हा प्रसंग आहे. शुक्राचार्यांनी जाणलं की माया अधिपती भगवान विष्णू आलेले आहेत. मात्र हे दानोदक सुटून चालणार नाही. म्हणून त्या झारीच्या मुखामध्ये स्वतः सूक्ष्म रूप घेऊन जाऊन बसले. भगवान वामनानी आपल्या दर्भाग्रानी ते छिद्र साफ केलं आणि शुक्राचार्यांचा एक डोळा त्याच्यात फुटून गेला. एकाक्ष झाले. त्या बळीराजाला अक्षरशः शिव्या शाप देत तिथून निघून गेले. बळीराजाने त्यांचाही विचार न करता बली गुरु त्यजो असं तुलसीदासजी वर्णन करतात विनय पत्रिकेत. भगवंताच्या प्राप्तीसाठी
गुरूंचाही त्याग या बळीराजाने केला आणि दानोदक हातावरून सुटलं. ज्या क्षणी ते दानोदक खाली आलं त्या क्षणी तो बटू विराट पुरुषाच्या रूपात परिवर्तित झाला आणि एका पावलाने अख्खं भूमंडळ व्यापून गेलं. आता जे अधोगामी होतं ते सगळं त्या एका पावलात व्यापलं गेलं. ऊर्ध्वगामी जे सगळं होतं ते दुसऱ्या पावलात व्यापलं गेलं. आता म्हणाले तिसरं पाऊल टाकू कुठे, उरलंच नाहीये काही पाऊल टाकण्याजोगं. त्यावेळी बलिराजाने ओळखलं, म्हणाला, हे परमात्मन, मी ओळखलं तुम्हाला. आता काही देण्यासारखं नाहीये, आहे तो हा माझा देह. त्यामुळे हा देह, या देहाची सर्वोत्तम भूमी म्हणजे हे माझं उत्तमांग आहे, तो भालदेश मी तुमच्या चरणी अर्पण केला. वाटेल ते करा, हवं ते करा, यथेच्छसी तथा कुरु. आणि भगवंतानी आपलं ते विराट रूप आवरून धरलं. पुन्हा बटुरूप धारण करून त्याच्या मस्तकावर पाय दिला आणि त्या भाराने त्याला पाताळ लोकामध्ये, सप्त पाताल आहेत त्यापैकी सुतल नावाच्या लोकामध्ये नेऊन ठेवू. कशासाठी, तर आगामी मनवंतरात तुला इंद्र व्हायचंय, त्या वेळेपर्यंत तुला सुरक्षित राहता यावं, अन्य कोणी देव किंवा असुरांनी तुला उपद्रव देऊ नये, यासाठी त्या सुतल लोकी बलीची स्थापना केली आणि स्वतः त्याचं रक्षण करण्यासाठी द्वारपाल होऊन भगवंत तिथे राहिले. एक प्रकारे भू, द्यू आणि भूमीच्या खाली जो अधोलोक आहे तोही भगवंतानी आपल्या पावलांनी व्यापून टाकला. म्हणून ते त्रिविक्रम झाले. तिन्ही लोक ज्यांच्या पावलामध्ये आक्रांत झाले, जिंकले गेले, तो भगवान त्रिविक्रम या नावाने ओळखला गेला. आता या त्रिविक्रमाचा जर आध्यात्मिक अर्थ आपण पाहिला तर तो काय होतो, जो साधक काया, वाचा, मन या तीनही गोष्टींना जिंकून आत्म्याची साधना करतो, आत्म्याला प्राप्त करण्याची इच्छा करतो, तो अखेर आत्मरूप होऊन जातो. त्यामुळे त्याच्या त्या प्रयत्नांनी काया, वाचा आणि मन हे तिन्ही जिंकले जातात आणि या विजयानंतर जो प्राप्त होतो, काया, वाचा, मन या तिन्हींना पादाक्रांत केल्यावर जो प्राप्त होतो तो आत्मा आहे. म्हणून तो आत्मरूप भगवंत त्रिविक्रम आहे. किंवा स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन देह या जीवाला आहेत. या तीन देहांना जो पादाक्रांत करतो, त्या तीन देहांच्या पलीकडे जो जातो, तेव्हा त्या देहाच्या पलीकडे असणारा आत्मा त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. त्यामुळे त्रिदेहातीत जाणं ही त्रिविक्रम अवस्था आहे. ती अवस्था म्हणजे तो परमात्मा आहे. किंवा या जीवाच्या तीन अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. या तीन अवस्थांचं अतिक्रमण जो करतो, जो अति झोपत नाही, अति जागत नाही किंवा अति स्वप्नरंजनही करत नाही, जो या तीनही अवस्थांच्या पलीकडची जी तुरीय अवस्था, समाधी अवस्था आहे, त्या समाधी अवस्थेमध्ये रमून जातो, तो या तीन अवस्थांना जिंकणारा त्रिविक्रम समाधी तुरीय स्वरूप होऊन जातो. ती तुरीय अवस्था, समाधी अवस्था म्हणजे परमात्मा अवस्था आहे. म्हणून तो त्रिविक्रम आहे. म्हणून जेव्हा आपण या नावांचा वेगवेगळ्या स्तरावर, दृष्टीने, परिप्रेक्ष्याने अर्थ लावतोय, वेदभाष्यकार सायणाचार्य आपल्याला सांगतात एकेका पदाचे अनंत अर्थ होऊ शकतात. मात्र किमान आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक या तीन स्तरावर तर नक्की हे अर्थ जाणून घेण्याजोगते असतात. तोच आपला प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. आजची झालेली ही सेवा त्या त्रिविक्रम भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे
तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय जय हरि